नमस्कार. एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी रिव्ह्यू या यूट्यूब चॅनलवर पुनश्च एकदा मनःपूर्वक स्वागत. आपला महत्त्वाचा आणि जुना विषय तो म्हणजे एम-पी-एस-सी कंबाईन ग्रुप सी मुख्य परीक्षा 2024च्या टायपिंग स्किल टेस्ट संदर्भात. मुख्य परीक्षा 21 सप्टेंबरला पार पडली. त्यानंतर निकालही जाहीर झालेले आहेत. परंतु टायपिंगबाबत कोणतेही अपडेट अजून आलेले नाही. तर नेमकी कोणत्या महिन्यात आणि काय तारखांदरम्यान आपली टायपिंग स्किल टेस्ट होऊ शकते, ती आपण चर्चा करूया. केव्हा होणार, कोठे होणार, हे बहुतेक जणांना माहिती आहे. कशी होणार, हेही बहुतेक जणांना माहिती आहे. त्यातल्या त्यात कोणाला सूट आहे, हेही आपण बोलणार आहोत. पण सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, टायपिंग स्किल टेस्ट ही नेमकी केव्हा होणार? त्या अगोदर एक सांगणं म्हणजे, की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नवीन टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. जे उमेदवार जुन्या टेलिग्राम चॅनलवर असेल, तो काही कारणास्तव बंद करण्यात आलेला आहे. त्यामुळे आपले काही जुने जे सबस्क्रायबर्स आहेत टेलिग्राम चॅनलचे, त्यांनी नवीन चॅनलवर शिफ्ट व्हावे, एवढी आपणास विनंती आहे. नुकत्याच राज्यसेवेच्या काही जागा एम-पी-एस-सीला गेलेल्या आहेत. त्याबाबतची अपडेट येथे टाकण्यात आलेली आहे. तेथे जाऊन तुम्ही ती बघू शकता. आता येऊया आपल्या मेन मुद्द्याकडे. तर एम-पी-एस-सी कंबाईन ग्रुप सी मुख्य परीक्षा पहिलं तर लक्षात घ्या, ज्याची काही टायपिंग स्किल टेस्ट आहे ती मुंबईला पवई येथे एस-सी-सीचं सेंटर आहे. त्या ठिकाणी ही स्किल टेस्ट पार पाडते आणि ह्याही वर्षी एम-पी-एस-सीचं तेथेच ही स्किल टेस्ट घेण्याचं नियोजित आहे. स्किल टेस्ट ही जास्तीत जास्त 3 दिवसामध्ये उरकण्याची प्रोसेस आहे. ज्यामध्ये प्रथम कर सहाय्यक या उमेदवाराची स्किल टेस्ट होईल आणि त्यानंतर लिपिक व टंकलेखक या उमेदवारांची स्किल टेस्ट होईल. आता मुद्दा असा आहे, जे कर सहाय्यक उमेदवार आहेत त्यांना दोन्ही स्किल टेस्ट देणं बंधनकारक आहे, मराठी पण आणि इंग्लिश पण. परंतु तुमच्याकडून एक ऑप्शन मुख्य परीक्षेला घेण्यात आलेला होता, की तुम्हाला लिपिकची जी काही स्किल टेस्ट आहे ती मराठीतून द्यायची की इंग्लिशमधून द्यायची आहे. आता जे उमेदवार कर सहाय्यकलाही पात्र आहे, त्याचबरोबर लिपिक टंकलेखकलाही पात्र आहे. त्या उमेदवारांनी समजा जर का तुम्ही मराठी म्हणजे लिपिक टंकलेखकसाठी जर का माझी निवड झाली, तर मी मराठी देईल किंवा इंग्रजी देईल, यापैकी एखादी देईल. असं तर तुम्ही तिथे विषय निवडलेलाच आहे. मग काही उमेदवारांच्या मनामध्ये प्रश्न आहे, जर आम्ही कर सहाय्यकची कौशल्य चाचणी दिली, तर आम्हाला लिपिकचीही द्यावी लागेल का? तर तसं नाही. एकदा तुम्ही कर सहाय्यकची दिली, तर त्यानंतर तुम्हाला लिपिकची देण्याची गरज नाही. आता मुद्दा असा आहे, की कर सहाय्यकसाठी दोन्ही पास होणं गरजेचं आहे आणि लिपिकसाठी कोणतीही जी तुम्ही दिलेली आहे, ती पास होणं गरजेचं आहे. आणि जर असं झालं, की कर सहाय्यकची तुम्ही एक पास झालात, मराठी पास झाला, इंग्लिश नापास झाला किंवा इंग्लिश पास झाला, मराठी नापास झाला, असं काहीतरी घडलं, तर मग तुम्ही दोन्हीला बाद होणार का? तर तसं नाही. तुम्ही लिपिकसाठी पात्र ठरणार, परंतु कर सहाय्यक या पदासाठी तुम्ही बाद होणार. कारण की तिथे दोन्ही पास होणं गरजेचं आहे. लिपिकसाठी एक तरी पास होणं गरजेचं आहे. मग हे कोणाला? तर फक्त सर्वसाधारण उमेदवार. त्यानंतर सूट कोणाला? आता हा मुद्दा बहुतेक जणांनी नोटिफिकेशनमध्ये वाचलेला आहे. तर लक्षात घ्या, उदाहरणार्थ माजी सैनिक या उमेदवारांना सूट आहे. त्यांना टायपिंग सर्टिफिकेटमधूनही सूट आहे. त्याचबरोबर टायपिंग स्किल टेस्टमधूनही सूट आहे. परंतु जर का टायपिंग सर्टिफिकेट असेल, तर देण्याचा प्रयत्न करा. जर आपली प्रॅक्टिस असेल, तर आपण देऊ शकता. तसेच दिव्यांग उमेदवार, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त यांनी नोटिफिकेशनमध्ये जाऊन बघा, की आपल्याला सूट आहे म्हणून. ज्यावेळेस तुम्ही नियुक्त व्हाल, त्यानंतर 2 संधी असतील. त्यामध्ये तुम्हाला ते पास होऊन दाखवायचं आहे. मग काय तुम्हाला नापास झाले तर नोकरीवरून काढून टाकणार का? तर तसं नाही. फक्त वेतनवाढ रोखण्यात येईल, जोपर्यंत तुम्ही पास होत नाही तोपर्यंत. असो ते तुम्ही नोटिफिकेशनमध्ये जाऊन बघा. तुम्ही बघितलेलं असेल आता अद्यापपर्यंत. त्यानंतर तुम्हाला ही पुढील प्रोसेसही माहीत असेल. मराठी टंकलेखनासाठी कशी परीक्षेची संरचना असते, त्यानंतर इंग्रजीसाठी कशी असते. कीबोर्ड चाचणी 5 मिनिटे, ब्रेक 5 मिनिटे, त्यानंतर मॉक टेस्ट 10 मिनिटांची होते, पुन्हा ब्रेक 2 मिनिटांचा आणि खरा पॅसेज चालू होतो. दिव्यांग उमेदवार असेल तर तो 15 मिनिटाचा असतो आणि साधे उमेदवार असतील तर 10 मिनिटाची असते. अशी 32 ते 40 मिनिटादरम्यानची तुमची एक्झाम असते. तेही तुम्ही बघितलेलंच असेल अद्यापपर्यंत. आता म्हणजे तुम्ही प्रॅक्टिस करताय म्हणल्यावर बघितलेलंच असेलच. आता मुद्दा येतो, की टायपिंग स्किल टेस्ट नेमकी केव्हा होणार? काहींची प्रॅक्टिस पूर्ण झालेली आहे, काही प्रॅक्टिसमध्ये आहे, काहींनी सुरूच केलेली नाही. असो, जे काही असेल ते टायपिंग स्किल टेस्टच्या दिवसापर्यंत तुमच्याकडे जे आहे ते दिवस. त्यानंतर पुन्हा संधी नाही. कालच 2023ची जी काही केस आहे ती डिसमिस करण्यात आलेली आहे आणि ज्या पद्धतीने सर्व होतं त्याच पद्धतीने आयोगाच्या बाजूनेच ते निर्णय गेलेले आहेत. जे काही मुद्दे होते प्राधिकरणाचा असो, उमेदवार का घेत नाहीत, जागा रिक्त का ठेवल्यात, त्या बाजूने सुद्धा एम-पी-एस-सीच्याच बाजूने निर्णय लागलेला आहे. त्यानंतर वेटिंग लिस्ट का लावत नाही, तर शासनाचाच 2013 का 14चा तो नियम आहे. जर का प्राधिकरणाची एखादी परीक्षा असेल, तर त्यामध्ये वेटिंग लिस्ट लावता येत नाही आणि ते शक्यच नाही आहे. त्याबाबत जर का आपण केंद्राची भरती जरी बघितली, एक सिंपल आहे स्टाफ सिलेक्शनची भरती बघायची आपली. साधी जनरल ड्युटीची एस-एस-सी जी-डीची जर का भरती बघितली, तर त्यामध्ये बी-एस-एफ, सी-आय-एस-एफ, एस-एस-बी यांची पण प्राधिकरणच असतात. त्यामध्ये सुद्धा वेटिंग लिस्ट लावली जात नाही. आता वेटिंग लिस्ट कशा पद्धतीने लावायची? जर का हाच तुम्ही जर का विचार केला, तर तुम्हाला त्याचं उत्तर सापडणार नाही. कारण की वेटिंग लिस्ट प्राधिकरणांमध्ये तरी लावता येणार नाही. आणि जर का तुमच्याकडे सोल्युशन असेल, तर त्याबाबत तुम्ही मेल आयोगाला करू शकतात. आयोग तुमच्या प्रत्येक मेल वाचतं, ही बाब लक्षात असू द्या. फक्त वेडेवाकडे मेल नकोय. नाहीतर जशा पद्धतीने आयोगाचे आर-टी-आय रिप्लाय देणं बंद केलेलं आहे, त्याच पद्धतीने तुमच्या मेलची रिप्लाय देणे सुद्धा बंद करेल. त्यामुळे शिस्तीमध्ये मेल करत जा आणि शिस्तीमध्ये आपली काय गरज असेल तर करा. असो, व्हिडिओ जरा फास्ट होत आहे, परंतु काहींना मुख्य परीक्षा आहेत, काहींना टायपिंग स्किल टेस्टची प्रॅक्टिस करायची आहे, त्यामुळे घाईघाईने उरकत आहोत. एक महत्त्वाचं सांगणं आहे. काही उमेदवारांना जे
त्यांच्या मनाला लागेल पण. पण लक्षात घ्या, जर आपलं सिलेक्शन ह्या 2 संवर्गापेक्षा म्हणजे जर का आपण टॅक्स असिस्टंटच्या लेव्हलला असाल किंवा त्याच्यापेक्षा वर असाल, म्हणजे सिलेक्शन झालेलं आहे किंवा क्लर्कच्या लेव्हलने एखाद्या नोकरीमध्ये असाल किंवा त्याच्या वर असाल, म्हणजेच सिलेक्शन झालेलं आहे. तर अशा उमेदवारांनी कृपा करून जर का जमलंच तर मी बंधनकारक करत नाही. जर का जमलंच, जरा दयाबुद्धी जर का जागृत झाली, तर कृपया स्किल टेस्टला जाणं टाळा. आता तुम्ही म्हणत असाल, "हा याचे काही सबस्क्रायबर कमी आहे." तर तसं काही नाही. आपले भरपूर सबस्क्रायबर आहे. ह्या चॅनलवर नाही आहे. जो चॅनल आहे तो तात्पुरता कामानिमित्त बंद करण्यात आलेला आहे. ज्या काही अपडेट भेटतील त्या आता इथून पुढे इथेच भेटतील. त्यामुळे हा नवीन आहे असं समजू नका. माझं सांगणं आहे कारण की तुमच्यामुळे एखाद्या परिवाराची पिढी सुधारू शकते. एखाद्या उमेदवाराचं आयुष्य सुधारू शकतो. जमलं तर करा कारण की 2023चे भरपूर उमेदवार जे की 2024लाही आहे. काही क्लर्क पदावर आहे त्यांना टॅक्स असिस्टंट व्हायचं आहे. व्हा, बिंदास व्हा. पण भविष्यात जर पुढे ऑप्टिंग आउटचा पर्याय आहे तर त्यातून कृपया ऑप्टिंग आउट पण करा. त्यानंतर काही ऑलरेडी टॅक्स असिस्टंटला आहे, परंतु त्यांना वरील पोस्ट लागत होते. जशी इंडस्ट्रियल इन्स्पेक्टरची जाहिरात होती, टेक्निकल असिस्टंटचं पद होतं, ते लागत होतं. त्या कारणास्तव त्यांनी फॉर्म भरले. परंतु आता काय झालंय, की मार्क कमी पडले आणि पुन्हा आम्ही टॅक्स असिस्टंट आणि क्लर्कमध्येच अडकून पडलेलो आहे. तर अशा उमेदवारांनी सुद्धा जर तुमचं ऑलरेडी सिलेक्शन असेल, तर कृपा करून वाटलंच तर ही विनंती समजा, परंतु टायपिंग स्किल टेस्ट देणं टाळा. तुम्हाला खरी परिस्थिती माहिती आहे. तुमच्याशिवाय इतर कोणालाही ती परिस्थिती माहिती नाही. त्यामुळे कृपा आपल्याचसाठी आपल्याच एखाद्या मित्राला ती जागा भेटेल, आपल्याच एखाद्या मैत्रिणीला ती जागा भेटेल, ह्या विचाराने पुढे जा. त्यानंतर सॉरी एक्स सर्व्हिसमॅन उमेदवार. तर लक्षात घ्या तुमची काय आता मध्ये कोणतीही स्टेप नाही, स्किल टेस्ट वगैरे काहीही नाही. त्यामुळे जे उमेदवार तुम्ही आता लिस्टमध्ये आहात, तेच उमेदवार आपल्या लास्ट लिस्टला असणारच आहे. तर तुमच्यामध्ये तुम्हाला जरा ही प्रोसेस माहिती नसेल, तर कृपा करून सांगतो, जर आपली टॅक्स असिस्टंटला निवड झाली, तर कृपया क्लर्कमधून बाहेर पडा. तसा आपला व्हिडिओ येईलच त्यावेळेस. असंच दिव्यांगांच्या बाबतीत आहे, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त यांच्या बाबतीतही असं आहे. जर आपल्याला टॅक्स भेटलं, तर कृपया क्लर्कमधून आउट व्हा. म्हणजे आपल्याच देशाचं रक्षण करणाऱ्या एका माणसाला ती जागा भेटून जाईल. कारण मागच्या वर्षी बऱ्याचशा एक्स सर्व्हिसमॅनला ही प्रोसेसच माहिती नाहीये. त्यांनी ऑप्टिंग आउटचा पर्यायच निवडला नाही. ते नंतर जाऊन सांगतायत, "अरे, मग मला बोलायचं ना, की मी ऑप्टिंग आउट केलं असतं, तुला ती जागा भेटली असते." तर लक्षात घ्या, या बाबतीत अवेअर राहा. ही भरती प्रक्रिया अजून प्रोसेस खूप मोठी आहे. मागे एक व्हिडिओ बनवलेला होता, की लगेच सेलिब्रेशन करू नका. यामध्ये आणखीन प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट लागायची, जनरल मेरिट लिस्ट लागायची. तुमच्याकडून प्राधिकरणही घ्यायचे. त्यानंतर ऑप्टिंग आउटचा पर्याय द्यायचा आहे. त्यानंतर फायनल शिफारस यादी लागेल. त्यामुळे प्रोसेस अजून बरीचशी बाकी आहे. कोणाच्या मनाला लागेल या हेतून आपलं बोलणं नव्हतं. फक्त थोडं थांबा. प्रोसेस कंप्लीट होऊ द्या. असो, तुम्ही या मुद्द्यावर नक्की विचार करशाल अशी अपेक्षा करतो. टेस्ट ही आपली 20 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी दरम्यान घेण्याची नियोजित आहे. त्या दरम्यान त्या पद्धतीने आपण तयार राहावे. बाकी या व्यतिरिक्त आणखीन काय अपडेट आली तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर सर्व अपडेट मिळतील. लक्षात घ्या नवीन टेलिग्राम चॅनल आहे. त्यावर कमी सबस्क्रायबर आहेत असं नका समजू. जे ऑलरेडी 3000 सबस्क्रायबर होते त्यांनाही असं सांगणं आहे की तो टेलिग्राम चॅनल बंद करण्यात आलेला आहे. तुम्ही आता ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक आहे त्यानुसार तुम्ही नवीन टेलिग्राम चॅनलला जॉइन होऊ शकता. आता बंद करण्यामागे कारण तुम्हाला सांगतो. या गोष्टीमुळे तुमच्याच उमेदवारांचं जास्त क्वेश्चनिंग प्रश्न असतात. परंतु जर का चॅनल बदलला, तर काही मोजक्या आणि आपलेच उमेदवार त्या ठिकाणी शिफ्ट होतात. त्यामुळे आपल्या आणि मोजक्याच उमेदवारांना उत्तर देणं सोपं जातं आणि त्यावरूनही कळून येतं, की आपलं कोण आणि परकं कोण, जो फक्त फायद्यासाठीच आला होता, तो आपला नाही. बहुतेक उमेदवार जी काळजी दाखवणारे असतात, त्यांच्यासाठी हे शिफ्टिंग चालू असतं. कारण की शिफ्ट झाल्यामुळे कोणता उमेदवार आपल्याबरोबरही शिफ्ट होतो, हे बघणंही खूप गरजेचं असतं. त्यामुळे ही शिफ्टिंगची प्रोसेस करण्यात आलेली आहे. तुम्ही म्हणत असाल, की व्ह्यूजसाठी आणि पैशासाठी हा माणूस व्हिडिओ बनवतो, तर असं काही नाही. एक आवड होती आहे, त्यामुळे आपले व्हिडिओ येतात आणि ही प्रोसेस खूप गुंतागुंतीची आहे. जर आपल्याचसारखा आपला माणूस जर का समजून सांगत असेल, तर त्यामधून बाहेर पडता येतं. आता शिफ्ट झाल्यामुळे काय झालं, जे आपले उमेदवार होते, ते बरोबर या चॅनलवर शिफ्ट होतील आणि ते त्यांचे प्रश्न मांडतील, त्यांचे प्रश्न आपल्यापर्यंत येतील आणि त्यांच्या प्रश्नाला आपल्याला योग्य ते उत्तर देता येईल. तिकडे खूपच जास्त गर्दी प्रकार झालं होतं. त्यामुळे प्रत्येकाला ना आपल्या उमेदवाराला, खास करून आपल्या उमेदवाराला उत्तर देणं जरा अशक्य जात होतं. त्यामुळे या शिफ्टिंगच्या प्रोसेस राबवलेल्या आहेत. नवीन YouTube, नवीन Telegram. मी कधीच म्हटलेलं नाही, की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी फक्त म्हणतो टेलिग्राम चॅनलला जॉइन व्हा. कारण की ज्या अपडेट आपल्याला उमेदवारांना समजणं अवघड जातं, तेच एक्सप्लेनेशन देण्यासाठी मी व्हिडिओ बनवतो आणि YouTubeवर येतो. आणि ज्या अपडेट समजणं सोपं आहे, त्या अपडेट आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटून जातात. असो, भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तरी धन्यवाद. ऑल द बेस्ट टायपिंग स्किल टेस्टसाठी आणि खरंच उपकार होतील. ज्या उमेदवारांचं ऑलरेडी सिलेक्शन असेल, त्यांनी कृपा करून तरी टायपिंग स्किल टेस्ट देणं टाळा. जे क्लर्क आहे त्यांना टॅक्स व्हायचा असेल, तर लक्षात घ्या, टॅक्स व्हा तुम्ही, परंतु क्लर्कला भविष्यात ऑप्टिंग आउट करा. हे मी प्रत्येक अशा पद्धतीच्या व्हिडिओमध्ये सांगत जाईल. परंतु तुम्ही अंमल करणं गरजेचं आहे. कधीतरी आपल्यालाही गरज लागेल. भेटूया. धन्यवाद.